हॅलो स्टुडंट्स, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यंकटी तांडा, केंद्र खडका, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी या ठिकाणी आपण आपल्या शाळेमध्ये यावर्षी एक नवोपक्रम राबवला होता। नवोपक्रमाचं नाव होतं कागदाच्या स्माइलीने केली कमाल। बघितला का आपण हा नवोपक्रम? बघा, आता या नवोपक्रमासाठी आपण आपल्या शाळेतल्या इयत्ता 3री, 4थी आणि 5वीच्या विद्यार्थ्यांना घेतलं होतं। आपली शाळा छोटी आहे, विद्यार्थी कमी आहेत, परंतु वर्ग जास्त आणि शिक्षक कमी, याच्यासाठीचा हा आपण नवोपक्रम राबवला होता। यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः स्वयंप्रेरित होऊन अभ्यास करावा, यासाठीचा हा नवोपक्रम निवडला होता। विद्यार्थ्यांना सगळ्याच विषयांची गोडी लागावी, विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने सर्व विषयांचा अभ्यास करावा, यासाठी मी हा नवोपक्रम निवडला होता। यामध्ये बघा, विद्यार्थ्यांसाठीचं काय काम होतं? सुरुवातीला आपण काय केलं होतं? प्रत्येक विषयासाठी एक एक विशिष्ट रंग निवडला होता आणि त्या रंगांची स्माइली तयार केली होती। जसं की मराठीसाठी कोणत्या रंगाची स्माइली होती? हिरवी। गणितासाठी पिवळी, इंग्रजीसाठी गुलाबी आणि परिसर अभ्यासासाठी लाल। याच्यामध्ये मुलांना एकच सांगितलं होतं की जो विद्यार्थी पुस्तकातील उपक्रम, कृती किंवा पुस्तकाचं वाचन, सुंदर अक्षरात लेखन अशी वेगवेगळी विद्यार्थ्यांना वेगवेगळी आव्हानं दिली होती। विद्यार्थ्यांनी ते आव्हान पूर्ण केलं की विद्यार्थ्याला त्या रंगाची स्माइली मिळणार होती। बघा, तुम्ही बघू शकता की या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भरपूर अशा स्माइली मिळवल्यात। या स्माइलीला जोड आम्ही एका स्टारची दिली होती। सुरुवातीला मुलं घरी जाऊन गटामध्ये अभ्यास करत नव्हते, तर विद्यार्थ्यांना असं सांगण्यात आलं की जे विद्यार्थी गटामध्ये इतर विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतील त्यांना एक स्टार दिलं जाईल। आणि मग विद्यार्थ्यांनी काय केलं बघा, घरी जाऊन गटाने अभ्यास केला। जो विद्यार्थी या गटाचं नेतृत्व करेल त्याला 1 स्टार आणि 1 स्टार बरोबर 5 स्माइली असं विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं। तेव्हा विद्यार्थ्यांनी जोराने आपलं काम सुरू केलं आणि गटाने अभ्यास घेऊन भरपूर अशा स्टार मिळवल्या। आता बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, दीपक तुला किती स्टार मिळाले बघा? मला 2 स्टार। यशराज तुला किती स्टार मिळाल्या? 11 स्टार। म्हणजे शाळेमधून जर गटासाठी भरपूर असं काम करणारा असेल तर तो यशराज। बघा, त्याचबरोबर नेहा तुला मराठीसाठी किती स्माइली मिळाल्या बघा? 25। मराठीसाठी बघा, बघ ना, मराठीच्या हिरव्या रंगाच्या स्माइली तुला किती मिळालेल्या आहेत? जेव्हा मी हा नवोपक्रम राबवायला सुरू केला होता त्यावेळेला नेहाला किती वाचता येत होतं रे? वाचन करत होती का नेहा? परंतु जेव्हा तिला सांगितलं की जसं जसं तू एक एक शब्दांचा, अक्षरांचा गट करत जाणार आहेस तशा तशा तुला स्माइली मिळत जाणार आहे, तसं तसं तिनं बघा अभ्यास छान करायला सुरुवात केली आणि आज ती चांगल्या पद्धतीनं काय करते? मराठी वाचन करून दाखवते। अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना वेगवेगळी आव्हानं देऊन ती आव्हानं पूर्ण केल्यानंतरच्या ह्या मिळालेल्या स्माइली आहेत। आणि निश्चितच माझ्या हा जो तांडा आहे, या तांड्यासाठी हा नवोपक्रम खूप उपयुक्त ठरलाय। विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीनं या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं काम केलेलं आहे। तुला कोणकोणत्या कृतींसाठी स्माइली मिळाल्यात बरं? मला गणित, पाढे, इंग्रजी, पुन्हा मराठी लेखन, इंग्रजी वाचन। परिसर अभ्यास मध्ये कशासाठी तुला स्माइली मिळाल्या बरं? परिसर अभ्यास मध्ये काय काय केलं? कृती केल्या। आणखी एक म्हणजे दुसरं काही सांगता येईल का? काय काय केलं तुम्ही आणखी परिसर अभ्यास मध्ये? परिसर अभ्यास मध्ये बघा, गावाची नावे शोधली, म्हणजे खेळ घेतला, आम्ही प्रयोग करून दाखवले, यस। बघा, आपल्या विद्या प्राधिकरणाच्या पेट्यांमध्ये वेगवेगळे नकाशे, आपल्याला महाराष्ट्राचा आणि भारताचा नकाशा मिळालेला आहे, ते नकाशे तुम्ही जोडून कृती करून दाखवली। व्हेरी गुड। बघा, अशा पद्धतीनं या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांसाठी हा मी नवोपक्रम राबवलेला होता। धन्यवाद। क्लॅप क्लॅप।